भारतीय पाककृतीमध्ये सर्वांचे आवडते स्वयंपाकाशी संबंधित असलेल्या म्हणजे लवंगा। तर ह्या लवंगाचे स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त औषधी फायदे देखील आहेत। घरात कुणाची दाढ दुखत असेल, दात दुखत असेल तर अशा वेळी आपल्या घरातील आजी किंवा आई त्या मुलाला किंवा मुलीला लवंग चघळायला देते किंवा लवंगाचं तेल कापसाच्या बोळ्यामध्ये ते दाताच्या ठिकाणी ठेवायला देते। म्हणजे ह्या लवंगाचे दात दुखणीवर किती महत्व आहे हे आधीपासूनच आपल्याला माहिती आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लवंगाचे आयुर्वेदिक गुणधर्म तसेच लवंगापासून बनवलेल्या लवंग तेलाचे काय फायदे आहेत, किती मात्रेमध्ये ह्या लवंगा घ्याव्यात, तसेच कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये आपण घरच्या घरी ह्या लवंगाचा उपयोग करू शकतो या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। किचन क्लिनिक सिरीज मध्ये आज आपण लवंगाबद्दल माहिती बघणार आहोत। तर ह्या लवंगा, ज्यालाच इंग्लिश मध्ये क्लोव्ज, हिंदी मध्ये लौंग, मराठी मध्ये लवंग, संस्कृत मध्ये देवकुसुम, देवपुष्प, चंदन पुष्पक, शेखर, ग्रहणीहर इतक्या सगळ्या नावांनी ओळखलं जातं। आयुर्वेदामध्ये देखील याचे बरेचसे गुणधर्म तसेच वेगवेगळ्या व्याधींवर काय काय उपयोग करू शकतो याबद्दलची माहिती मिळते। सगळ्यात पहिले आपण बघूयात की ह्या लवंगाचे काय गुणधर्म आहेत। तर सगळ्यात पहिले त्याचा रस म्हणजे त्याची चव। तर ह्या लवंगाची जी चव आहे ती थोडीशी तिखट आणि थोडीशी कटू आहे, थोडीशी तिखट आणि थोडीशी कडवट अशा प्रकारचे हा लवंग असतात। त्या गुणाने लघु आणि स्निग्ध, लघु म्हणजे पचायला हलके आहेत, स्निग्ध म्हणजे लवंगामध्ये तेल असतं म्हणून त्याच्यामध्ये स्निग्धता असते। लवंगाचा विपाक हा कटू सांगितला आहे। जेव्हा आपण लवंग खातो त्याचं पचन होतं पोटामध्ये तेव्हा त्याचा जो विपाक होतो तो कटू सांगितला आहे। त्यानंतर लवंगाचे वीर्य हे शीत सांगितलं आहे। बऱ्याच जणांना वाटतं की लवंगा ह्या गरम पडतील, परंतु लवंग ह्या शीतवीर्याच्या असल्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष कमी करायला अतिशय उपयुक्त ठरतात। लवंगमचे तिक्तम कटु कफापहम, लघु तृष्णापहम, वक्त्रक्लेद दौर्गंध्य नाशनम असं वर्णन या लवंगाचं सुश्रुत संहितेमध्ये केलं आहे। तर ह्या श्लोकानुसार लवंग ही कटू, तिक्त, कफदोष कमी करणारी सांगितली आहे। तृष्णापह म्हणजे ज्या लोकांना वारंवार तहान लागते किंवा कितीही पाणी पिलं तरी सुद्धा तहान भागत नाही, अशा वेळी ह्या जर लवंग आपण चघळल्या तर आपली जी तहान आहे ती लवकर भागण्यास मदत होते। लघु म्हणजे पचायला हलकी सांगितली आहे। त्यानंतर वक्त्रक्लेद म्हणजे कुणाच्या शरीराला अतिप्रमाणामध्ये घाम येतो, शरीर हे सैलसर असतं, क्लेद जास्त झालेला असतो, तर ते क्लेद कमी करण्याचं काम ह्या लवंगा करतात। बऱ्याच जणांच्या अंगाचा एक प्रकारचा उग्र वास येतो, तोंडाचा वास येतो, मुख दुर्गंध असतं, तर जर तुम्ही ह्या लवंगा चघळल्या तर तोंडाचा जो वास येतो तो कमी व्हायला मदत होते। चरक संहितेमध्ये देखील ज्या लोकांच्या मुखाचा श्वासाचा दुर्गंध येतो अशा लोकांनी जर लवंगा चघळल्या, तोंडामध्ये धरून ठेवल्या तर हा मुख दुर्गंध, मुखाचा वास कमी व्हायला मदत होते। लवंगा ह्या डोळ्यांसाठी देखील अतिशय हितकर सांगितल्या आहेत। लवंगा ह्या दीपन पाचन करण्याचं काम करतात। दीपन म्हणजे भूक वाढवण्यासाठी मदत करतात। पाचन म्हणजे आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थितरित्या पाचन करण्यास मदत करतात। लवंगा ह्या रुची प्रदान करणारे आहेत। रुची म्हणजे जर आपल्याला जेवायला काही रुची नसेल, जेवणावर रुची नसेल, चव लागत नसेल तर अशा वेळी जर तुम्ही एखादी लवंग चघळली तर जेवणाची चव लागते। जर कुणाला आधमान होत असेल, पोट फुगत असेल, गॅसेस होत असतील तर अशा वेळी जर तुम्ही लवंगा चघळल्या तर ही पोटफुगी, पोट दुखणं, गॅस होणं, वात वाढणं कमी व्हायला मदत होते। जर वात वाढल्यामुळे, पोट फुगल्यामुळे किंवा पोटामध्ये गॅस गोळा झाला असेल, वायूचा गोळा झाला असेल, त्यामुळे पोट दुखत असेल तर अशा वेळी लवंगा जर चघळल्या तर ही पोटदुखी कमी व्हायला मदत होते। शूल प्रशमनाचं काम ह्या लवंगा करतात। श्वसन संस्थेवर देखील ह्या लवंगाचं काम अतिशय उत्तम बघितलं जातं। जर तुम्हाला सर्दी, खोकला, दमा यासारखे काही त्रास होत असेल किंवा आवाज बदलला असेल, स्वरभेद असेल तर अशा वेळी लवंगा जर तुम्ही चघळल्या किंवा लवंगादी वटी यासारखी औषधं जर तुम्ही घेतली तर सर्दी, खोकला, दमा, स्वरभेद या सर्वांवर अतिशय उत्तमरित्या फायदा बघितला जातो।
बऱ्याच जणांना कंटिन्यू उचक्या येत असतात. कितीही पाणी पिलं, उड्या मारल्या तरी सुद्धा ह्या उचक्या थांबत नाही. तर अशा वेळी तुम्ही जर लवंग चघळली तर उचक्या कमी व्हायला मदत होते, कारण की वाताचं अनुलोमन होतं. त्यानंतर क्षयरोगामध्ये देखील ह्या लवंगाचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो. इतर औषधींसोबत जर तुम्ही लवंगाचा देखील वापर केला तर क्षयरोग नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आता आपण बघूयात की लवंगापासून बनवलेल्या लवंगाच्या तेलाचे काय फायदे सांगितले आहे. देवपुष्पोद्भवम तैलम अग्निकृतम वातनाशनम दंतवेष्टम कफार्तिघ्नम गर्भिण्या वमनापहम. तर असं ह्या तेलाचं वर्णन केलं आहे. लवंगाला देवपुष्प म्हटलं आहे. तर ह्या देवपुष्पापासून बनवलेल्या तेलाचा उपयोग भूक वाढवण्यासाठी होतो, वाढलेला वाताचं शमन करण्यासाठी होतं. संधिवातामध्ये जर आपण ज्या ठिकाणी सांधे दुखतात, सांध्यामध्ये वेदना आहेत, तर अशा ठिकाणी जर आपण ह्या तेलाची मालिश केली तर त्या वेदना कमी व्हायला मदत होते. तसेच दात दुखीमध्ये देखील ह्या तेलाचा उपयोग आपण आधीपासूनच बघत आलो आहोत. काही गर्भिणी स्त्रियांमध्ये वारंवार उलटी होणं, मळमळ होणं यासारख्या तक्रारी बघितल्या जातात. जर अशा वेळी लवंगाचं घड्या किंवा लवंगाचं तेल 1 ते 2 थेंब 1 ग्लास पाण्यामध्ये किंवा 1 कप पाण्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर ह्या उलटी मळमळ कमी व्हायला देखील मदत होते. लवंगापासून बनवलेलं तेल आपल्या शरीरातील वात दोष आणि कफ दोष कमी करण्याचं काम करतो. दाताच्या ठिकाणचं दुखणं कमी करायचं काम करतो. मुख दुर्गंधीवर देखील याचा उपयोग अतिशय उत्तम बघितला जातो. बाजारामध्ये लवंगाचं तेल किंवा हिमसागर तेल म्हणून औषध मिळतं. तर ह्या तेलाचा वापर तुम्ही फ्रोझन शोल्डर म्हणजेच जर तुमचा जो खांदा आहे तो वर उचलत नसेल किंवा खांदा वर करताना दुखत असेल तर अशा वेळी ह्या तेलाची जर मालिश केली तर फ्रोझन शोल्डर कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांचं अचानक जी हनुवटी आहे ती एकदम लॉक झाल्यासारखी होते. तोंड उघडायला तसेच बंद करायला त्रास होतो, जेवताना त्रास होतो, त्यालाच लॉक जॉ असं म्हणतात. तर अशा वेळी जर ह्या तेलाची मालिश आपण केली तर ते देखील कमी व्हायला मदत होते. तर लॉक जॉचं पेन जे आहे, ज्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांमध्ये असं बघितलं जातं की तोंड सारखं कोरडं पडतं, त्यामुळे सारखं पाणी प्यायचं मन होतं आणि पुन्हा पाणी जरी पिलं तरी तोंड कोरडच पडत असतं. तर अशा वेळी जर तुम्ही 4-5 लवंगाच्या घड्या आपल्या ज्या सलायवरी ग्लँड्स आहेत त्या स्टिम्युलेट होतात आणि सलायवा सिक्रेट करतात. त्यामुळे ड्रायनेस ऑफ माउथ कमी व्हायला मदत होते. बऱ्याचशा ॲलोपॅथिक औषधींचा साईड इफेक्ट मध्ये देखील ड्राय माउथ बघितला जातो. जर अशा वेळी तुम्ही जर लवंगाच्या घड्या तर ह्या ड्राय माउथ पासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. लवंगामध्ये हाय फिनॉलिक कंपाऊंड असतं, त्यामुळे ते उत्तम असे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. तसेच लवंगा ह्या आपल्या आतड्यांच्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट, आतड्यांची जी हालचाल आहे ती चांगली करतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम ह्या लवंगा करतात. तसेच जर तुम्ही प्री डायबेटिक असाल, तुमचे HbA1c ची लेवल ही 6 ते 7 च्या दरम्यान जर असत असेल तर अशा वेळी जर तुम्ही लवंगाचं सेवन सुरू केलं तर तुमची रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बऱ्याच जणांचं सारखं डोकं दुखत असतं, तर अशा वेळी ह्या लवंगाची वाटून जर तुम्ही पेस्ट ज्या ठिकाणी डोकं दुखत आहे त्या ठिकाणी जर लावली तर डोकेदुखी कमी व्हायला देखील मदत होते. लवंगाच्या तेलामध्ये युझेनॉल नावाचा घटक असतो, जे आपल्या सांधेदुखीवर तसेच दात दुखी, पाठदुखी, सायटिका सारखे दुखणे या सर्वांवर अतिशय उपयुक्त ठरते. तसेच नपुंसकत्वाच्या केसेसमध्ये याचा बाह्य प्रयोग देखील अतिशय उपयुक्त ठरतो. तर अशा प्रकारे ह्या लवंगा डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी अतिशय उत्तमरित्या काम करतात. भूक वाढवण्यासाठी, घेतलेल्या आहाराचं पचन होण्यासाठी, पेरिस्टाल्टिक मुवमेंट इम्प्रूव्ह करण्यासाठी, मुख दुर्गंधी असेल तर ती कमी होण्यासाठी, तसेच जर पोटामध्ये दुखत असेल, पोटफुगी असेल तर वाताचं अनुलोमन करते, अँटीस्पाझमोडिक म्हणून काम करते, आपल्या लिव्हरला स्टिम्युलेट करते, जेणेकरून आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं. तसेच काही औषधींचा साईड इफेक्टमुळे होणाऱ्या ड्राय माउथवर देखील अतिशय उपयुक्त ठरते.
सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपलं जे रक्ताभिसरणची जी संस्था आहे त्यावर सुद्धा ह्या लवंगाचं उत्तमरित्या काम बघितलं जातं। लवंगा ह्या हार्टला स्टिम्युलेट करतात, जी आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रक्ताभिसरण संस्था आहे तिला स्टिम्युलेट करतात, रक्ताभिसरण सुरळीत करण्याचं काम ह्या लवंगा करतात। ज्या लोकांना वारंवार लो बीपीचा त्रास होतो अशा लोकांनी जर लवंगा खाल्ल्या तर आपला जो बीपी आहे तो नॉर्मल व्हायला मदत होते। त्यानंतर एक्सक्रीटरी सिस्टीम, मूत्रवाह संस्थेवर देखील ह्या लवंगाचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो। ज्या लोकांना कमी प्रमाणामध्ये युरिन तयार होते किंवा सकष्ट मूत्र प्रवृत्ती असते अशा लोकांनी जर लवंगा खाल्ल्या तर मूत्राचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित वाढतं, तसेच सकष्ट मूत्र प्रवृत्तीपासून तुम्हाला आराम मिळतो, लघवी साफ व्हायला मदत होते। आता आपण बघूयात की स्त्रियांसाठी ह्या लवंगा कशा काम करतात। सर्व स्त्रियांना असं वाटतं की आपले केस हे घनदाट काळेभोर असे असावेत, तसेच लांब सडक केस असावेत। जर तुम्हाला केस वाढवण्यासाठी जर काही पाहिजे असेल तर तुम्ही ह्या लवंग तेलाचा वापर करू शकता। तर आपलं जे कोकोनट ऑइल असतं त्याच्यामध्येच म्हणजे 50 ml कोकोनट ऑइल मध्ये 5 ml जर लवंग तेल टाकलं आणि ते तेल डेली तुम्ही डोक्याला लावलं तर केस वाढण्यासाठी देखील मदत होते। स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर देखील ह्या लवंगाचा उपयोग बघितला जातो। बऱ्याच स्त्रियांना दूध कमी प्रमाणात येते किंवा दुधामध्ये काही अशुद्धी असते ज्यामुळे आपल्या लहान बाळाला त्याचा त्रास होतो। अशा वेळी जर तुम्ही लवंगाचं सेवन करत असाल तर त्या दुधाचं प्युरिफिकेशन आणि प्रोडक्शन वाढवण्याचं काम ह्या लवंगा करतात। जसं की मी आधी सांगितलं, लवंगा ह्या अँटीऑक्सिडंट म्हणून उत्तमरित्या काम करतात, त्यामुळे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं काम ह्या करतात। आजकाल स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि युटेरसचा कॅन्सर हा कॉमनली बघितला जातो। युटेरसचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर। तर म्हणून जर तुम्ही लवंगा खात राहिले तर त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी व्हायला मदत होते। प्रीमेनोपॉजल स्टेजमध्ये तसेच मेनोपॉजमुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस बघितले जातात आणि त्यामुळे हाडे दुखणे, सांधे दुखणे यासारख्या समस्या बघितल्या जातात। तर अशा वेळी जर तुम्ही लवंगाचं सेवन करत राहिला किंवा लवंगा तेलाचा वापर केला तर लवंगामध्ये असलेलं जे मॅग्नीज घटक आहे ते आपण घेतलेल्या आहारातील कॅल्शियमचे ऍब्झॉर्प्शन व्हायला मदत करते, किंवा तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट जरी घेत राहिला तरी त्याचं ऍब्झॉर्प्शन होणं गरजेचं असतं। तर अशा वेळी जर तुम्ही लवंगा खाल्ल्या तर लवंगातील मॅग्नीज ह्या कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन व्यवस्थितरित्या होण्यासाठी मदतशीर ठरतं। जर तुम्हाला डायरेक्ट लवंगा खायला आवडत नसेल तर तुम्ही लवंगाचा चहा बनवू शकता। जसं आपण काढा बनवतो त्याच टाइप मध्ये लवंगाचा काढा म्हणजेच एक प्रकारचा चहा जो नॉर्मल चहापेक्षा वेगळा असतो तसा जर तुम्ही घेतला तरी सुद्धा चालतं। किंवा तुम्ही जेव्हा आपण भात बनवतो त्या भातामध्ये सुद्धा लवंगा टाकू शकतात। आध्यात्मिक दृष्ट्या देखील ह्या लवंगाचा उपयोग बघितला जातो। काही ठराविक दिवशी जसे की पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी आपण कापूर आणि लवंग जाळतो, तर ह्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते, पॉझिटिव्हिटी येते असं म्हटलं जातं। तर ह्या लवंगाचा उपयोग करताना काय काळजी घ्यावी? ज्या लोकांना ऑलरेडी हायपोग्लायसिमिया आहे, रक्तातील साखरेची पातळी कमी असते, अशा लोकांनी काळजीपूर्वकच लवंगांचं सेवन करावं। ज्या लोकांचं अँटीकोएग्युलेंट औषधी चालू आहेत, रक्त पातळ होण्याची औषधी चालू आहेत, अशा लोकांनी देखील काळजीपूर्वकच लवंगांचं सेवन करावं। तसेच लवंगाचं तेल हे डायरेक्टली केसांना लावू नये, ते कोकोनट ऑइल किंवा तुम्ही जे तेल वापरतात त्या तेलामध्ये मिक्स करून मगच आपल्या डोक्याला लावावं। लवंगाचं तेल वापरण्याच्या आधी ॲलर्जी टेस्ट करावी, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लवंगाचं तेल लावायचं आहे त्या ठिकाणी डायरेक्ट लावू नये। जसं की आपल्याला संधिवातामध्ये लावायचं असेल किंवा सायटिकाच्या पेनमध्ये तर एकदम डायरेक्ट कमरेला लावू नये। तर सुरुवातीला एका ठिकाणी आधी थोड्या प्रमाणामध्ये लावून बघावं, त्याला पॅच टेस्ट असं म्हणतात। तर त्या ठिकाणी जर तुम्हाला रॅश आली नाही, जळजळ झालं नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी दुखत आहे त्या भागावर लावावं। लवंग भिजत घातलेलं पाणी देखील अतिशय उत्तम असं काम करतं। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की लवंगाच्या पाण्याचा आपण कुठल्या व्याधीवर कशासाठी उपयोग करू शकतो। तर 5-6 लवंगा तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालाव्यात आणि सकाळी उठून त्या पाण्याने
जर तुम्ही डोकं धुतलं तर तुमचा वारंवार होणारा जो कोंडा आहे तो कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना सारखा सारखा कोंडा होत असतो. औषधी वापरल्या की तेवढ्या काळापर्यंत तो कोंडा कमी होतो, नंतर पुन्हा कोंडा यायला सुरुवात होते. तर अशा वेळी जर तुम्ही ह्या लवंगाच्या पाण्याने केस धुतले, डोकं धुतलं तर वारंवार होणारा कोंडा कमी व्हायला मदत होते. त्यानंतर जर तुम्हाला स्वरभेद असेल, आवाज बदलला असेल किंवा वारंवार कफ तयार होत असेल तर अशा वेळी ह्या लवंगाच्या पाण्याने गार्गल्स करावे, गुळण्या कराव्यात. त्यामुळे आपला घसा क्लिअर होतो. घसा खवखवणे, घसा दुखणे तसेच आवाज बदलणे यासारख्या गोष्टी कमी व्हायला मदत होते. तसेच ज्या लोकांच्या तोंडाचा वारंवार दुर्गंध येतो किंवा खाण्यामध्ये जर तुम्हाला लसूण आलं किंवा चायनीज फूड खाणारे अशा लोकांच्या तोंडाचा वास येतो, तर अशा वेळी जर तुम्ही ह्या लवंगाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर तो वास कमी व्हायला मदत होते. तसेच दाताच्या दुखण्यापासून देखील आराम मिळतो. आता आपण बघूयात की ह्या लवंगाची मात्रा किती असावी. जर तुम्ही लवंगाच्या कळ्या खाणार असाल तर 2 ते 3 कळ्या पर दिवसाला, पर डे तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही लवंगाची पावडर वापरणार असाल तर 1 ते 2 ग्रॅम पर दिवस अशा प्रकारे ती वापरू शकता. तसेच लवंगाचं तेल वापरणार असाल तर 1 ते 2 ड्रॉप म्हणजे 1 ते 2 थेंब तेल तुम्ही पर दिवसाला वापरू शकता. तर तुम्ही देखील ह्या किचन क्लिनिक असलेल्या लवंगाचा उपयोग आपल्या छोट्या छोट्या आजारांसाठी करू शकतात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.